नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब परिवारामध्ये परत तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगू इच्छितो की या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मी वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठेही निगेटिव्ह थिंकिंग तुमच्याविषयी किंवा भरती प्रक्रियेविषयी कुठेतरी माझ्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा म्हणजे मुलांच्या मनामध्ये एक निगेटिव्ह संभ्रम निर्माण करण्याचा मी प्रयत्न करतो, असं तुमच्या मनामध्ये सुद्धा येऊ देऊ नका. मी कधीही निगेटिव्ह विचार करणारा माणूस नाही, नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. पण कधीकधी वास्तविकता सांगण्याचं पण धाडस करायला पाहिजे मित्रांनो, आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतो. कारण की काय असतं, आपण भरपूर म्हणजे गोष्टी कोणाला बघा, कोणाचे क्लासेस आहेत, कोणाला ऑनलाईन पैसा कमवायचा आहे, कोणाला सबस्क्रायबर वाढवायचे असतील, कोणाला व्ह्यूज वाढवून महिन्याला त्यांचं पेमेंट करून घ्यायचं असेल, तर माझी ती मानसिकता नाही आहे. त्यामुळे माझे सबस्क्रायबर जरी कमी असले तरी 99% म्हणजे माझा ॲव्हरेज 97% माझ्या यूट्यूब चॅनलचं मित्रांनो लाईकचं जे प्रमाण आहे 97% आहे ॲव्हरेज. जेवढे आतापर्यंत मला 1-1.5 लाख काही लाईक आले असतील त्यामध्ये. तर मला माहिती आहे सत्यता सांगण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. फक्त 2 दिवसाच्या सुखासाठी आणि काहीतरी एक आनंद द्यायचा म्हणून व्हिडिओ बनवल्या जातात. मी त्या कॅटेगरीमध्ये येत नाही. त्यामुळे परत एकदा सांगतो, हा व्हिडिओ निगेटिव्हिटी म्हणून नाही आहे, तर वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही, आणि जे कोणी नवीन माझे भाऊ बहिणी ते नवीन असतील आपल्या चॅनलवर, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही. तर मित्रांनो, परत एकदा तेच होणार. काय होणार? जे नेहमीच आपल्या भरती प्रक्रियेमध्ये होत राहतं. शिक्षक भरतीच म्हणून नाही, भरपूर भरती प्रक्रिया तुम्ही बघू शकता. ज्या गोष्टी होत राहतात त्याच होणार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे मित्रांनो. 100% कुठे ना कुठे असं वाटत आहे की रखडण्याचे चान्सेस आहेत. ती का रखडू शकते त्याचं आपण समोर विश्लेषण बघणारच आहे. दुसरा टप्पा, आचारसंहितेच्या विळख्यात हा पण 100% अडकण्याचे चान्सेस आहेत. आशा करू आपण, ते पण आपण सांगणार आहे की हा आचारसंहितेमधून कसं वाचू शकतो. त्याच्यानंतर EWS उमेदवारांसाठी खूप मोठा झटका आहे. सर्वच EWS उमेदवारांसाठी नाही आहे, पण मराठा EWS उमेदवार जे आहेत, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत, त्यांच्यासाठी खूप मोठा झटका आहे. आणि 2017चं SCBC जे सर्टिफिकेट आहे ते इथे ग्राह्य होणार आहे का नाही ते आपण यामध्ये बघणार आहे मित्रांनो. तर बघा, पहिला आपला पॉईंट आहे सर्वात मोठा, पवित्र पोर्टल भरती जी आहे रखडणार. तर का रखडू शकते, त्याचं कारण का असू शकतं की कशामुळे रखडू शकते. पहिली गोष्ट मित्रांनो बघा, आता क्लिअरली आपल्याला न्यूज बुलेटिनमध्ये सांगलेलं आहे की SCBCचं पण आपल्याला काय करायचं आहे. SCBCसाठी पण आरक्षित आरक्षित जेवढ्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलला द्यायच्या आहे मित्रांनो. आता कुठे? सेकंड फेजला ह्या ज्या SCBCच्या म्हणजे मराठा आरक्षणाच्या ज्या जागा आहेत मित्रांनो, ह्या जागा सेकंड फेजला पवित्र पोर्टलला अपलोड करायचं आहे. त्यासाठी सर्व संस्थांना म्हणजे सर्वांनाच, जे कोणी या पवित्र पोर्टलमध्ये आपल्या जाहिराती देऊ इच्छितात त्या सर्वांनाच टॅब उपलब्ध होणार आहे. त्या टॅबमध्ये आता त्या 10% जागा कपात केलेल्या आहेत, ओके, बिंदू नामोलीनुसार. तर त्या 10% जागा ज्या आहेत कपात केलेल्या, तर त्यामध्ये जेव्हा टॅब उपलब्ध करून देण्यात येईल तर त्यामध्ये SCBCच्या जागासुद्धा त्यांना अपलोड करायच्या. आता SCBCचा काय, बाकी तुम्ही बिंदू नामावली जर बघितली असेल तर जवळपास सर्व बिंदू नामावली कंप्लीट होती. फक्त बिंदू नामावलीबद्दल काही मुलांना आक्षेप होता, त्यामुळे कोर्टात ते गेले होते. त्यामुळे त्या 10% जागा शासनाने रिक्त ठेवलेल्या होत्या, म्हणजे तशाच कपात करून ठेवलेल्या होत्या की नंतर ही सेकंड फेजमध्ये या जागा आम्ही देऊ. तर त्यामध्ये त्यांना द्यायचं. आता प्रॉब्लेम असा आहे SCBCला, म्हणजे यांनी सांगितलं म्हणजे झालं असं आहे का मित्रांनो? नाही. तर ह्या गोष्टीला खूप मोठं म्हणजे वेळ लागतो. वेळ काढूपणा म्हणजे वेळ खाती ही गोष्ट. कारण की आता सर्व रोस्टर बघायचे आणि त्यानुसार म्हणजे पूर्ण मराठा आरक्षणाच्या SCBCच्या ज्या काही नोंदी सापडल्या आहेत, तर त्यानुसार सर्टिफिकेट जे जारी झालेले आहेत आणि रोस्टरनुसार मग आता भरती प्रक्रिया आता बघा. कारण की आता पोलीस भरतीमध्ये पण काही काही प्रॉब्लेम झाले होते. पण पोलीस भरतीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आता हे जे निर्णय असतात मित्रांनो, हे काय असतात, हे सर्व न्यायालयाचे जे निर्णय राहतील त्याला अनुसरूनच करावं लागतात मित्रांनो. म्हणजे न्यायालय तिथं म्हणजे
क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की ही नियुक्ती वगैरे काय असतील किंवा निकाल काय असतील हे न्यायालयाच्या निर्णयावर शेवटी अवलंबून राहतील. नंतर ते चेंजसुद्धा होऊ शकतात. पण तुम्ही म्हणजे यामुळे काय होऊ शकतं की भरती प्रक्रिया रखडू शकते मित्रांनो. म्हणजे असं नाही की आज सांगितलंय आणि लगे उद्या जागा देण्यात आलेल्या आहे, असं नाही मित्रांनो. आता हे एस-सी-बी-सीचं रोस्टर आणि हे गोष्टी बघण्याला याला म्हणजे सामान्य प्रशासन विभाग असो किंवा आपलं जातीविषयी जे काही आरक्षणाविषयी जे कोणतं म्हणजे पूर्ण एक विभाग असो, जो काही याच्यावर आता एक तर पहिली गोष्ट म्हणजे सर्व डिपार्टमेंट, सर्व शिक्षण आयुक्त असतील हे सर्व, यांना हे रोस्टर बनवून याचा एस-सी-बी-सीच्या जागा किती आहेत, त्या जागा बिंदू नामावलीनुसार त्या तिथं अपलोड कराव्या लागतील. त्यामुळे यामध्ये वेळ लागू शकतो. यामुळे वेळ लागल्यामुळेच पॅरलल काय होतं मित्रांनो, शिक्षक भरती अशी रखडणार. सेकंड फेज होणार नाही मी बोललो नाही. सेकंड फेज 100% होणार आहे. पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनमध्ये पण डिक्लेअर केलेलं आहे आणि तो होणारच आहे. तो तर ती जाहिरात आली होती तेव्हा डिक्लेअर झालेलं होतं की सेकंड फेज होणार आहे. फक्त याला वेळ लागू शकतो आणि ह्या कारणामुळे लागू शकतो. त्यामुळे शिक्षक भरती रखडू शकते. दुसरा होता की आपला दुसरा टप्पा आचारसंहितेमध्ये बघा 10 ऑक्टोबरच्या जवळपास महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागणार. 100% लागणार. आणि ही लागल्यानंतर आता बघा याच्या पहिले जर सेकंड फेजचा आपलं जाहिराती वगैरे आल्या तर आपल्या भरती प्रक्रिया रखडण्याचं काही कारण राहणार नाही. जर समजा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की 30 सप्टेंबर समजा 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी सर्व जर गोष्टी करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर जर जाहिराती दिल्या एकदा आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती दिल्या तर त्यामध्ये पदभरती करायला काही प्रॉब्लेम येत नसतो मित्रांनो. एक आचारसंहितेचा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आचारसंहितेमध्ये नवीन जाहिरात टाकू शकत नाही. बघा आता समजा एम-पी-एस-सीला जर मागणीपत्र गेलं, एम-पी-एस-सीला जर मागणीपत्र गेलेलं असेल सरकारकडून आणि समजा आज मागणीपत्र गेलं त्यांना आणि उद्या आत्ता आचारसंहिता लागली, तरी पण एम-पी-एस-सी जाहिरात टाकू शकते. कारण की मागणीपत्र सरकारकडून त्यांना ऑलरेडी गेलेलं आहे. बरोबर का? म्हणजे सरकारच्या तिथून म्हणजे सरकारच्या किंवा मंत्रालयातून जे काही आचारसंहितेच्या अगोदर डॉक्युमेंट साईन होऊन वगैरे जातात, तर ते भरती प्रक्रियामध्ये अडकण्याचे काहीही कारण नसते आणि ते अडकतसुद्धा नाही. त्यामुळे समांतर भरती प्रक्रिया सुरू राहतील. म्हणजे जरी इलेक्शनची आचारसंहिता लागली, तरी पण आपली शिक्षक भरती फक्त एकच आहे, की ज्या जाहिराती आहेत, ओके, जे बिंदू नामावलीनुसार समजा 10% कपात जागा केलेल्या आहेत, त्या जागा दिल्यानंतर एस-सी-बी-सीचा आता त्याच्यामध्ये आरक्षणाच्या जागा द्यायच्या आहेत, त्या दिल्यानंतर समजा 30 यांनी जर हे केलं आणि 7-8 दिवसामध्ये जर त्यांनी जाहिराती दिल्या, तर मला पण असं बिलकुल वाटत नाही की भरती प्रक्रिया याच्यामध्ये अडकेल. पण एवढी वेळखाऊ प्रक्रिया आहे ही, कारण की म्हणायला सोपं आहे, पण खूप वेळ काढू म्हणजे वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे जर जास्त दिवस लागले आणि कदाचित जर आचारसंहिता लागली, तर म्हणजे दुसऱ्या टप्प्याचं काय होईल हे पूर्ण मी सांगतो तुम्हाला. दुसऱ्या टप्प्यासाठी पूर्ण म्हणजे संस्था असो, हे असो यांना टॅब उपलब्ध करून देणार आहेत. टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना तिथे सर्व जाहिराती द्यायच्या आहेत. भरपूर पहिल्या राऊंडमध्ये पण भरपूर फेजमध्ये शाळा अशा होत्या की ज्यांनी पवित्र पोर्टलला आपल्या जाहिराती दिल्या नव्हत्या. ते याच्यामध्ये देणार आहेत. त्यामुळे टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर त्यांना त्या परत वेळ द्यावा लागणार आहे. त्याच्यानंतर किती जागा येतात, काय येतात, त्याचा एक अंदाज. या सर्व गोष्टी केल्यानंतरच आपला सेकंड फेज सुरू होऊ शकतो. त्यामुळे ही एक वेळ खाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे याला वेळ लागू शकतो आणि याच्यामुळे असं वाटतं कुठे ना कुठेतरी की आचारसंहितेमध्ये फक्त सेकंड टप्पा आपला अडकू नये. बस एक ही भीती आहे. बाकी दुसरा टप्पा होणार नाही असं कोणतंही कारण नाही. दुसरा टप्पा 100% होणार आहे. ते तर आता पवित्र पोर्टलद्वारे डिक्लेअरसुद्धा केलेलं आहे. जाहिरातीमध्ये सुद्धा डिक्लेअर होतं ते. पण फक्त लांबण्याचे चान्सेस जे आहेत, आपण याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता की विधानसभेपूर्वी होऊ शकतात. पण जर विधानसभेपूर्वी नाही झाले, तर मग नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरच या गोष्टीला गती मिळू शकते. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सर्वात मोठा प्रश्न आता ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठी जे ज्यांच्याकडे मराठा आहेत आणि ई-डब्ल्यू-एस जे मराठा आहेत आणि ज्यांच्याकडे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट आहे मित्रांनो, तर यांच्यासाठी खूप धक्कादायक म्हणजे निकाल येऊ शकतो की तुम्ही जर मराठा आहेत आणि तुमचं एस-सी-बी-सीमध्ये येता समजा तुमच्याकडे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट असेल तर ते चालणार नाही मित्रांनो. त्यामुळे तुमच्याकडे आत्तासुद्धा वेळ आहे. तुम्ही एस-सी-बी-सीचं जे सर्टिफिकेट आहे हे लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे.
ॲज सून ॲज पॉसिबल, जेवढं पॉसिबल होईल ओके तेवढ्या लवकर तुम्ही हे काय करायचं मित्रांनो काढून घ्यायचं आहे. कारण की तुम्ही EWS आहात काही प्रॉब्लेम नाही. EWSमध्ये तुम्हाला माहीत आहे 8 लाखाच्या कमी उत्पन्न जे आहे समजा काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण तुम्ही जर मराठा आहेत आणि मराठामधून तुम्ही SC-BCचं आरक्षणासाठी म्हणजे तुम्ही SC-BCसाठी आता मराठ्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे. तर ह्या EWSवाल्या विद्यार्थ्यांना खूप खूप म्हणजे खूप मोठा झटका आहे हा. खूप मोठा झटका आहे मित्रांनो की तुम्ही EWS सर्टिफिकेट जरी असलं ओके मराठा कॅन्डिडेट बाकी कॅटेगरीची गोष्ट करत नाही. मराठा कॅन्डिडेट तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट जरी असलं पण तुमच्या कास्टवरती जर मराठा असेल तर तुम्ही EWSमधून क्वालिफाय होऊ शकणार नाही. तुम्हाला SC-BCचं सर्टिफिकेट लागणार आहे आणि हे जर नसेल ओके EWS तर तुम्ही नाहीच हो म्हणजे EWSमधून तर तुम्ही क्वालिफाय होणारच नाही आहे जर तुम्ही मराठा असाल तर. आणि SC-BC जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही डायरेक्ट ओपन कॅटेगरीमधून कन्सिडर होईल मित्रांनो. काय ओपन कॅटेगरीमध्ये असं नाही की तुमचं सिलेक्शन होणार नाही पण तुम्ही ॲज अ ओपन कॅटेगरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. पण ओपन कॅटेगरीचा कट ऑफ तुम्हाला माहिती आहे मग तुमच्या कॅटेगरीपेक्षा तो हायच जाणार ओके. मग तेवढी तुमचे जर मार्क्स वगैरे तेवढे असतील आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर ठीक आहे. पण तुमचे मार्क्स थोडे कमी आहेत ओपनच्या कॅटेगरीपेक्षा 10-15 मार्कापर्यंत कमी आहे. तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट पण तुम्ही मराठा आहे तर तुम्हाला मराठा कॅन्डिडेटला ते EWS सर्टिफिकेट चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला शक्य आहे आणि आता वेळ आहे तर तेवढ्या टायमामध्ये तुम्ही मराठाचं आता SC-BCचं सर्टिफिकेट काढून ठेवा. आता दुसरा खूप मोठा प्रश्न आहे बघा आता झालेलं काय आहे सरकारने म्हणजे बघा ही गोष्ट बोलायला नाही पाहिजे पण आता मराठा कॅन्डिडेट्स म्हणजे माझ्या बोलण्याने बहुतेक दुःखी होतील, निगेटिव्ह कमेंटसुद्धा देतील. पण मी पहिले सांगितले मी रियालिटी बोलणारा माणूस आहे. बघा 2014ला यांनी आरक्षण दिलं, 2017ला दिलं, 2019ला दिलं आणि आता 2023ला दिलं ओके. आता 2014ला सर्टिफिकेट काढले काही मित्रांनी यांचं सिलेक्शन झालेलं आहे. माझे स्वतःचे मित्र PSI वगैरे झालेले आहेत या आरक्षणामधून ओके. आजही ते जॉईंट आहेत, त्यांच्या नोकरीला काही प्रॉब्लेम नाही झाला. का हे कोर्टात परत काय झालं कॅन्सल झालं मित्रांनो. कोर्टामध्ये 2014चं आरक्षण टिकलं का नाही. 2017ला माझा मित्र STI झाला, मराठा आरक्षणामधून झाला, जॉईंट झाला ओके. आजही तो जॉईंट आहे, त्याच्या नोकरीवर गदा आलेली नाही, हे आरक्षणसुद्धा कोर्टात टिकलं नाही. 2019ला सेम कंडिशन ओके. आता प्रॉब्लेम असा आहे की 2023मध्ये जे आता समजा 26 फेब्रुवारी 2023ला समजा जे काही आरक्षण हे 26 फेब्रुवारीचं जे आरक्षण होतं मित्रांनो ओके 26 फेब्रुवारीला जे आरक्षण दिलेलं आहे त्यानुसार आता अशी गोष्ट झालेली आहे की हे 2024ची गोष्ट 23ची समजा 24ची गोष्ट आहे मित्रांनो. 26 फेब्रुवारी ओके 26 फेब्रुवारीला आरक्षण अध्यादेश निघाला, लागू तर 23 मार्चला केलं त्यांनी. म्हणजे सर्टिफिकेट जे काही काढायला सुरुवात झाली 23 तारखेपासून झाली. आता प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो भरपूर कॅन्डिडेटकडे 2017चं SC-BCचं सर्टिफिकेट आहे. आता ते 2023-24ला ग्राह्य धरणार का तर बिलकुल धरणार नाही आहे. 2023चा अमेंडमेंट असो किंवा 2023च्या असो किंवा 2017च्या याच्यामध्ये खूप फरक आहे ओके. त्या आरक्षणामध्ये या आरक्षणामध्ये फरक आहे. यांचे पूर्ण म्हणजे आर्टिकल्स वेगळे असतात मित्रांनो, ते अमेंडमेंट्स म्हणतात त्याला, ते वेगळे असतात. त्यामुळे 2017चं जे कास्ट सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे जर असेल तर ते 2023-24च्या आता या भरतीला लागू होणार नाही आहे. तुम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे तर त्या आरक्षणाचंच तुम्हाला SC-BCचं सर्टिफिकेट काढायचं आहे आणि ते तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही काढू शकता ओके. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याची जे वाट बघत आहे ते फक्त वाट बघत नका बसू, नाहीतर मग जाहिरात येणार, व्हॅकन्सी येणार आणि मी फॉर्म भरणार आणि माझं सिलेक्शन होणार. पण मराठा कॅन्डिडेटसाठी खूप महत्त्वाचं आहे मराठा कॅन्डिडेट की त्यांनी SC-BCचं जे सर्टिफिकेट आहे बघा. आता हे आरक्षण कोर्टात टिकल न टिकेल याची गॅरंटी तुम्हालाही माहिती आहे, मी सांगायला नको आहे ओके. कारण की आता जे उपोषण सुरू आहे कायसाठी सुरू आहे कशासाठी सुरू आहे की आम्हाला OBCमध्ये द्या. कारण की त्यांना माहिती आहे कोर्टामध्ये 10% आरक्षण म्हणजे मी बोलतो आहे म्हणून नाही पण कोर्टामध्ये हे आरक्षण टिकण्याचे चान्सेस खूप कमी आहे. कारण की 3 वेळेस झटका दिलेला आहे त्यांनी. 2023ला पण वेगळं होईल असं काय नाही. कारण की असं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही हे मराठा कॅन्डिडेट्सना सुद्धा माहीत आहे. त्यामुळे अजूनही ते उपोषण वगैरे सुरूच आहे
कारण की त्यांना माहिती आहे आरक्षण टिकलं नाही तर परत. पण या भरती प्रक्रियेमध्ये SC-BCमधून तुमचं सिलेक्शन झालं आणि कोर्टात यदा कदाचित आरक्षण टिकलंसुद्धा नाही, तरी तुमच्या नोकरीवर कोणती गदा वगैरे काही येत नाही. कारण की नोकरीमधून काढणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. जरी कोर्टाच्या अधीन राहून हे जर रिझल्ट लावण्यात येतात, तरी पण नोकरीला एकदा कारण की 2014च्या भरतीला माझे मित्र लागले, 17च्या भरतीला माझे मित्र लागले, 19ला माझा मित्र कोणी असा नाही आहे आठवणीतला. पण 2014-17मध्ये माझे वैयक्तिक 2 मित्र, एक PSI एक ST आहे. 2014ला PSI, 2017ला ST आहे. तर ते आजही नोकरीमध्ये कंटिन्यू आहेत, प्रमोशनही झालेले आहेत. त्यांच्या नोकरीला काही गदा आलेली नाही आहे. ओके, आरक्षण जरी कोर्टामध्ये टिकलं नाही तरी. त्यामुळे 2023च्या त्या भरतीमध्ये पोलीस जे कोणी लागले असतील किंवा आता शिक्षकामध्ये लागतील आता सेकंड फेजमध्ये, तर यांच्या नोकरीवर सुद्धा काही गदा वगैरे येण्याचे कारण नाही आहे. फक्त एवढंच आहे, तुम्हाला नवीन SC-BCचं सर्टिफिकेट जे 2017चं ग्राह्य धरल्या जाणार नाही. तुमच्याकडे वेळ आहे तर त्या वेळेचा फायदा घ्या आणि नवीन सर्टिफिकेट काढून घ्या. तर असा एक व्हिडिओ होता मित्रांनो. याच्यामध्ये कुठेही निगेटिव्हिटी मी सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पॉझिटिव्हिटी म्हणजे जे सत्य आहे तेच आहे. सेकंड फेज होणार. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ओके, जागा पण येतील, बऱ्यापैकी जागा येतील. त्याच्यानंतर भरती प्रक्रिया, शिक्षक भरती रखडू शकते, ही पण सत्यता आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आचारसंहितेच्या अगोदर जाहिराती आल्या तर आपली भरती प्रक्रिया रखडणार सुद्धा नाही. फक्त एवढंच आहे की आचारसंहितेच्या पूर्वी जागा यायला पाहिजे. कारण की एकदा आचारसंहिता लागली तर मग व्हॅकन्सी देता येणार नाही त्यांना. बाकी पवित्र पोर्टलचं काम वगैरे जे काय असतील ते संस्थेचे वगैरे ते सर्व होऊन जातील. त्यांच्याकडून रोस्टर असेल किंवा 10% जागाच्या काय जागा असतील, त्यांच्या काही जाहिराती देतील, न्यू व्हॅकन्सी असतील, त्या सर्व देऊ शकतील ते. फक्त नोटिफिकेशन देता येणार नाही. त्यामुळे कुठे ना कुठे मग 1-2 महिने परत ही भरती प्रक्रिया लांबेल. त्यामुळे वास्तविकता डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो, सेकंड फेज होणारच आहे. पण तो होणार त्याची फक्त वाट बघत बसू नका. जे मराठा कॅन्डिडेट असतील त्यांनी SC-BCचं सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न करा. बाकीचे आहेत मित्रांनो, तुमचं काही एडिट करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. तुमची काही चूक झालेली असेल किंवा काय तुम्हाला अपलोड करायचं असेल, तुमचं काही प्रकल्पग्रस्त, काही भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असेल, काय असेल, तर ते अपलोड करण्याचा टॅब उपलब्ध होणार आहे. एडिट ऑप्शन मिळणार आहे. तो तुमचं काय चुकेलं असेल, काय नाही, त्याबद्दल दुरुस्ती करून ठेवा. तुमचं कोणतं सर्टिफिकेट असेल किंवा नवीन आता क्रायटेरिया तुमचा झाला असेल, तर तो नवीन काय क्रायटेरिया टाकण्यासाठी पण एडिट करण्याचा ऑप्शन मिळेल. त्यासाठी प्रयत्न करत राहा. फक्त सेकंड पेज होणार म्हणून बाकीच्या इम्पॉर्टंट गोष्टी त्याकडे दुर्लक्ष करू नका. सेकंड फेजची वाट बघतच अभ्यासच सुरू ठेवा आणि बाकी गोष्टीसुद्धा अभ्यास सुरू ठेवून आपल्या बाकीच्या डॉक्युमेंट वगैरे सगळ्या गोष्टी तयार ठेवा आणि अभ्यास पण सुरू ठेवा मित्रांनो. ज्यांना स्कोर कमी आहे, 2-3 मार्कावाले जे मित्र आहे ते 4-5 मार्कापर्यंत पण सेकंड फेजची वाट बघू शकतात. बाकीच्यांनी मनसोक्तपणे TET आणि टेट थर्डचा अभ्यास सुरू करायचा मित्रांनो. तर अशा प्रकारे हा प्रामाणिकपणे एक वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. इथे कुठेही निगेटिव्हिटी, कोणाच्याही मनामध्ये संभ्रम निर्माणाचा बिलकुल प्रयत्न नव्हता मित्रांनो. ओके, त्यामुळे तुम्ही पण हा व्हिडिओ माझा पॉझिटिव्हिटीनेच घेसाल अशी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जे कोणी नवीन भाऊ बहीण इथं आलेले असतील त्यांनी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. परत एकदा मराठा उमेदवारांना आग्रह आहे मित्रांनो की EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे असतील तर तुम्ही लवकरात लवकर SC-BCचं सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न करा. कारण आता तोंडाशी आलेला घास परत मग वेळेवर जायला नको. ओके, परत एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.